पुढची तरतूद, बजेट किंवा अर्थसंकल्प काय आहे? तर लक्षात ठेवा, बजेट किंवा अर्थसंकल्प हे एक प्रकारचं मनी बिल आहे, धन विधेयक आहे। बजेट किंवा अर्थसंकल्प काय आहे? हे एक प्रकारचं मनी बिल आहे, हे एक प्रकारचं धन विधेयक आहे, धन विधेयक, मनी बिल, बरोबर आहे। आता इथं लक्षात ठेवा, मनी बिल हे आर्टिकल 110 मध्ये देण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब, मनी बिल हे आर्टिकल 110 मध्ये मांडण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा। मनी बिल आर्टिकल 110, घटनेच्या आर्टिकल 110 नुसार धन विधेयकाची व्याख्या करण्यात आलेली आहे। मग धन विधेयक किंवा मनी बिल मध्ये नेमकं काय असतं? तर लक्षात ठेवा, मेजर 4 घटक असतात। काय काय असतं यामध्ये? महत्त्वाची गोष्ट, एखादा कर लावणं, कर वसुली करणं, केंद्र सरकारकडून निधी घेणं, या सगळ्यांचा समावेश होतो, बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मनी बिल याबाबत काय लक्षात ठेवायचं आहे? पहिला मुद्दा लक्षात ठेवा, बजेट हे एक मनी बिल आहे, धन विधेयक आहे। यामध्ये मनी बिलचा आर्टिकल 110 आहे, बजेटचा आर्टिकल 110 नाही, बजेटचा आर्टिकल 112 आहे, मनी बिलचा आर्टिकल 110 आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशन लक्षात ठेवा, एखादं बिल हे मनी बिल आहे की नाही हे सर्व ठरविण्याचा अधिकार लोकसभेच्या स्पीकरचा असतो, हे महत्त्वाचं आहे। एखादं बिल मनी बिल आहे की नाही, धन विधेयक आहे की नाही, हे सर्व ठरविण्याचा अधिकार लोकसभेच्या स्पीकरचा असतो, राहील लक्षात। आपण यातल्या आणखी महत्त्वाच्या बाबी पाहूया, पण इथं काय लक्षात ठेवायचं आहे? प्रत्येक बजेट हे काय असतं? हे मनी बिल असतं, हे लक्षात ठेवा। मग महत्त्वाची गोष्ट, मनी बिल हे फक्त लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं, मांडलं जाऊ शकतं, काही आणखी स्पेसिफिक शब्द काय वापरू शकतो आपण? मांडले जाते, याला आपण म्हणूया इंट्रोड्यूस केले जाऊ शकते, बरोबर आहे। आपण बिल एका सभागृहात मांडतो, मग त्या ठिकाणी ते पास झाले की बिल दुसऱ्या सभागृहामध्ये जातं, बरोबर आहे। तर ज्या सभागृहात आपण इंट्रोड्यूस करतो किंवा मांडतो ते पहिलं हाऊस असतं। तर इथं काय लक्षात ठेवायचं? मनी बिल हे फक्त आणि फक्त लोकसभेतच इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं, मनी बिल राज्यसभेत इंट्रोड्यूस केलं जाऊ शकत नाही। लोकसभेनं बिल मान्य केलं मनी बिल, मग ते राज्यसभेमध्ये जातं, मात्र मनी बिलला आपण राज्यसभेत इंट्रोड्यूस करू शकत नाही। मग हे जे बिल आहे हे फक्त राष्ट्रपतीच्या मागणीनुसार, मंत्री नाही, हे काय फक्त राष्ट्रपतीच्या मागणीनुसार मांडलं जाऊ शकतं। कुणानुसार? राष्ट्रपतीच्या मागणीनुसार मांडलं जाऊ शकतं। आणि कोण मांडू शकतं? लक्षात ठेवा, मनी बिल हे फक्त मंत्री मांडू शकतात, मंत्री मांडू शकतात। इथे एक छोटासा फरक लक्षात ठेवा, 2 शब्द आहेत, एक शब्द आहे सरकारी सदस्य, दुसरा शब्द आहे खाजगी सदस्य। काय फरक आहे? सरकारी सदस्य आणि खाजगी सदस्यामध्ये काय फरक आहे? लक्षात ठेवा, तुमच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना इन्क्लुडिंग प्राईम मिनिस्टर सरकारी सदस्य म्हणलं जातं। मंत्री म्हणजे सरकारी सदस्य, मंत्री या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? सरकारी सदस्य। आलं लक्षात? एवढं सोपं आहे। मग खाजगी सदस्य म्हणजे कोण? तर मंत्री सोडून तुमच्या लोकसभा व राज्यसभेतील जे सर्व सदस्य आहेत, मंत्री सोडून, मंत्री वगळता, मंत्र्यांव्यतिरिक्त तुमचे लोकसभा व राज्यसभेतील जे सर्व सदस्य आहेत त्यांना आपण खाजगी सदस्य असं म्हणतो। मग खाजगी सदस्य हा सत्ताधारी पक्षाचा असू शकतो, विरोधी पक्षाचा असू शकतो, निवडून आलेला असू शकतो, नॉमिनेटेड असू शकतो, कुणीही असू शकतो। फक्त काय, जो सदस्य मंत्री नाही, लोकसभा आणि राज्यसभेतील जो सदस्य मंत्री नाही त्या प्रत्येक सदस्याला आपण काय म्हणतो? त्या प्रत्येक सदस्याला आपण खाजगी सदस्य म्हणतो। मग इथं काय लक्षात ठेवायचं आहे? मनी बिल फक्त मंत्रीच मांडू शकतात, म्हणजे मनी बिल फक्त सरकारी सदस्य मांडू शकतात, खाजगी सदस्य मांडू शकत नाही। मनी बिल फक्त सरकारी सदस्य मांडू शकतात, मनी बिल हे कोणताही खाजगी सदस्य मांडू शकत नाही, राहील लक्षात। पुढची महत्त्वाची गोष्ट, मनी बिल राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय मांडलं जाऊ शकत नाही। मनी बिल मांडण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर समजा मनी बिल किंवा धन विधेयक लोकसभेने चर्चा केली, डिस्कशन केलं, मतदान केलं आणि पास केलं। मग लोकसभेने हे बिल पास केल्यानंतर बिल राज्यसभेकडे जातं। राज्यसभेनं त्या मनी बिलमध्ये काही सुधारणा सुचविल्या, तर त्या सुधारणा
कुणाच्या सुधारणा? राज्यसभेच्या सुधारणा मान्य करायच्या की नाही करायच्या हे लोकसभेच्या हातात असतं. लोकसभा त्या सुधारणा मान्यही करू शकतं किंवा लोकसभा त्या सगळ्या सुधारणांना नकारही देऊ शकतं आणि नकार देऊन त्या सगळ्या सुधारणांशिवाय मनी बिलला पास केलं जाऊ शकतं. आलं लक्षात? ही सगळ्यात सोपी संकल्पना आहे. बरोबर आहे. राज्यसभेने धनविधेयकाबाबत सुचवलेल्या शिफारसी लोकसभा मान्य किंवा नाकारू शकतं. मनी बिलच्या बाबतीत पुढची सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. नाही इथं दिलेलं नाही आहे, फक्त मी इथं तुम्हाला पाठीमागच्या पेजवर लिहून देतो. लक्षात ठेवा, मनी बिलच्या बाबतीत मतदानाचा हक्क, मतदान हक्क फक्त कोणाला असतो? फक्त लोकसभेला असतो, राज्यसभेला मतदानाचा हक्क नसतो. मनी बिलच्या बाबतीत मतदानाचा हक्क फक्त लोकसभेला असतो, राज्यसभेला मतदानाचा हक्क नसतो. राज्यसभेने हे जे मनी बिल आहे हे 14 दिवसांच्या आत परत पाठवायला हवं. जर 14 दिवसांच्या आत परत नाही पाठवलं तर त्या केसमध्ये ते बिल मान्य नाही असं मानलं जातं व ते बिल राज्यसभेला सुद्धा मान्य आहे असं ट्रीट केलं जातं आणि बिल पास करून राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. म्हणजे राज्यसभेला त्या मनी बिलवर चर्चा करायचा अधिकार फक्त किती दिवस आहे? फक्त 14 दिवस आहे. राज्यसभेने फक्त 14 दिवस त्यावर चर्चा करू शकते, डिस्कशन करू शकते आणि मग 14 दिवसांच्या ते बिल मान्य करायला हवं, वापस पाठवायला हवं. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात? पहिली महत्त्वाची बाब.